कल्याण डोंबिवलीत मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी घरोघरी जाऊन प्रचार करत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे जनतेचा उत्साहात असल्याचं सांगितले. बिनविरोध निवडणुका लोकशाहीसाठी घातक असल्याचं म्हणत मतदानाचा हक्क वापरण्याचं आवाहन त्यांनी केले. कल्याण डोंबिवलीत मनसे व उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या विजयासाठी शालिनी ठाकरे यांचा जोरदार घरोघरी प्रचार सुरू आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद संपूर्ण महाराष्ट्राला असून त्यांचा निकाल 16 तारखेला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बिनविरोध निवडणुका ही लोकशाहीला घातक असल्याचा टीका करत मतदान हीच शेवटची संधी असल्याचं त्या म्हणाल्या. महायुक्तीवर टीका करत त्यांनी संभ्रम आणि अंतर्गत विरोधाभासक असल्याचं सांगितले. तसेच महिला सुरक्षेवर भाष्य करत गंभीर गुन्हे असल्याचं उमेदवार देणाऱ्या सत्ताधारावरही त्यांनी नाराजगी व्यक्त केली. आता माघार ज्यांनी घेतलेली आहे त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचं दर्पण आहे, त्यांना दमदाटी झालेली आहे की आमिष दाखवलेलं गेलंय, आता ह्याच्यावरती तर बोलणं कठीण आहे. पण सर्व मतदारांना एवढंच सांगू इच्छित आहे की हे जे बिनविरोध निवडणूकचं जे हे बोलतायत कुठेतरी हे लोकशाहीच्या प्रक्रियेसाठी घातक आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी आपलं बिनविरोध निवडणूक झालेली आहे म्हणजे तिथे तिकडच्या नागरिकांना मतदानाचा हक्क मिळणार नाही असंच आपल्याला समजायला लागेल. आणि आज आपलं मतदानाचं जे आपलं श्रेष्ठ महत्वाचा हक्क असतो लोकशाहीमध्ये तेच समजा आपल्या या वॉर्डामध्ये जातोय. असं हळूहळू आपले कुठचे अधिकार, लोकशाहीचे अधिकार आपल्याकडनं घेणार ह्याचा विचार सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि मला असं वाटतंय की आता लोकांकडे संधी आहे, मतदारांना एक पर्याय उपलब्ध आहे की दोन्ही भाऊ आदरणीय राजसाहेब आणि आदरणीय उद्धव साहेब एकत्र आलेले आहेत आणि सक्षम पर्याय त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, आणि मी खरी शिवसेना आहे त्यांच्याबद्दल बोलू शकते. आम्ही कुठच्याही प्रकारचं जातीचं किंवा कुठल्याही समाजाचं राजकारण कधीच केलेलं नाहीये आणि आता आम्ही काय ते करायला आम्ही आज इथे आलेलो नाही. जैन सोसायटी आहे, सगळे इकडचे जे मतदार आहेत, नागरिक आहेत महाराष्ट्राचे, आणि महाराष्ट्र राज्यावरती जे संकट आहे आणि जे आपल्याला दिसतं आहे त्याचं कुठेतरी तोटा त्यांना पण नागरिक म्हणून होणार आहे, त्यांना पण त्याचं मधनं जावं लागेल. त्यामुळे त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे की जे पर्याय उपलब्ध आहे त्याला ते विजयी करणार. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.